आसाममधील एका महिलेला बॉयफ्रेंडने विवाहाचे आमिष दाखवून तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे। विवाहाचे आमिष दाखवून बॉयफ्रेंडने तिला 5 लाखाला विकल्याची घटना समोर आली आहे। पाहूया नेमकी घटना काय आहे। त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। दरम्यान डीबी पोलिसाला याबाबत माहिती दिली असता त्याने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला। दरम्यान या प्रकरणी कुटणखाना चालकासह आणखी 4 जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। लग्नाचे आणि चांगल्या आयुष्याचे स्वप्न रंगवलेल्या या तरुणीसोबत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे। धर्मरक्षक दल, राजाराम प्रतिष्ठान, संजीवनी फाउंडेशनने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केल्यानंतर आरोपी डीबी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 25 वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती। त्यावरून पोलिसांनी बॉयफ्रेंड शफीउल अबुल वाहिद आलम वय 28, पापा शेख, अधुरा शिवा कामली आणि डीबी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे। पुणे पोलिसांनी वेश्यालय मालक आणि डिटेक्शन ब्रांच मधील एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यांनी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। तरुणाने विकल्यानंतर मागील 4 महिन्यापासून तरुणीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। महिला ही मूळची आसामची असून तिला 6 वर्षांची मुलगी आहे। महिलेचा पती भाजी विक्रेता असून तो तिला नेहमी मारहाण करत असे। या दरम्यान तिची ओळख आरोपी सोबत झाली। आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत पुण्यामध्ये आणले। पुण्यामध्ये आणून त्याने तिला कुंटणखाना चालकाला विकले। ही सर्व माहिती डीबी पोलिसाला दिली असता त्याने तिचा गैरफायदा घेत तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला। महिलेला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले। सामाजिक कार्यकर्त्यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी चौकशी करून कुंटणखानातून महिलेची सुटका केली। पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत। पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।